मानी फाल्गुन वद्य द्वितीयाला मेत्यामध्ये भूतबाधा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला। ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे येणारी 5 आणि 6 एप्रिल, बरोबर ना? 5-6 एप्रिल येणारी ती तारीख मामांनी ती तिथी निवडली आणि त्या तिथीला बाळू मामांनी भंडारा उत्सव चालू केला आणि भूतबाधा खांब मेत्यामध्ये रवला, भंडारा उत्सव चालू केला। आता भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यात 2 प्रकार आहेत बरं का बाबा। किती मी प्रत्येक ठिकाणी सांगतो भंडाऱ्याची ख्याती का तर आपण मामाच्या दरबारात आहोत। भंडाऱ्यातला पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आरती नंतर आपण महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा। कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती ऐका। या मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे का? तर या मामांच्या तळावरती आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे। कर्मरेषा बदलण्याची ताकद एवढं सामर्थ्य माझ्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे। आणि भंडारा सांगू का, बाळू मामांचा चिमूटभर भंडारा म्हणजे सोन्यासारखा आहे। कसा आहे बाळू मामाचा भंडारा म्हणजे सोनं, पण ते कळणाऱ्याला कळालं, कुणाला सुद्धा कळालं नाही। पण कळण्याकरता अगोदर बाळू मामाचं भक्त व्हावं लागतं आणि बाळू मामाचं भक्त होण्याकरता अफाट जन्मीचं पुण्य लागतं, कुणाच्या सुद्धा भाग्यात नाही आणि नशिबान लोकच मामाच्या दरबारात येत असतात। ऐका, भंडारा दुसरा प्रकार, पहिला कपाळाचा भंडारा बाबा, पहिला कपाळाचा भंडारा, दुसरा आरती नंतर आपण खातो तो भंडारा। आता त्या भंडाऱ्याची ख्याती ऐका। त्या मामांच्या तळावरती आल्यानंतर कुठलाही प्रसाद असू दे, आरती झाल्यानंतरचा जो कोणी या बाळूमामांच्या तळावरचा प्रसाद खाईल, जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करला त्याच्या अंगामध्ये कुठलीही बाधा असू द्या, कुठलीही रोगराई असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे। नष्ट करणार एवढी ताकद भंडारीची। कपाळाला भंडारा असावा आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय, कपाळाला तरी काहीतरी लावा लावतो। लावा का तर आपण हिंदू धर्मात आहे, कपाळाला चंदन असू द्या, कपाळाला बुक्का असू द्या, कपाळाला भंडारा असू द्या, काही लावा। जर तुमच्या कपाळाला भंडारा असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। अरे ठेस तुम्हाला लागली ऐका, कपाळाला जर भंडारा मामाचा असेल ना, ठेस तुम्हाला लागली तर दुःख माझ्या मामाला होईल रे, वेदना तुम्हाला झाले तर सहन माझे बाळू मामा करतील। बाळू मामा तुमच्या सगळ्या संकटाला धावून येतील, प्रत्येक अडचणीला धावून येतील, प्रत्येक इच्छा पूर्ण करतील। माझे बाळू मामा मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात। काय म्हणतोय मी? च लावलं बरं का, 10 वेळा विचार करून लावतोय। बाळू मामा मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात, पण त्याला सुद्धा पण आहे। काय पण आहे? तसं नाही म्हणी नाही भावानी देवा मला पाव, तसं करून चालणार नाही। पण आहे त्याला, काय पण आहे? मामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात, पण त्यांच्यावरती तेवढी निष्ठा, आदर, भक्ती, भाव, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असणं गरजेचं आहे। विठ्ठल विठ्ठल एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर बाळूमामा आपलेसे होतात आणि बाळूमामा एकदा आपले झाले, देव आपला झाला, हरी आला हाता मग कळशी भय चिंता। देव आपला झाल्यानंतर चिंताच नाही। भंडाऱ्यातला दुसरा प्रकार महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा। आणि या मामांच्या तळावरती कितीही लोक येऊ द्या, उपाशी पोटी कधीच कुणी जात नाही आणि आतापर्यंत गेला नाही आणि कधीच जाऊ शकत नाही। का तर मी ताकद सांगू या बघ्याची, मी अनुभवलंय म्हणून सांगू का तुम्हाला। ज्यावेळी 4 नंबर पालखी आमच्या तावशीतून पुढं मेखळी निरावागज साईडला गेली होती, निरावागज बारामती एरिया, त्या निरावागज मध्ये असताना पावसाचे दिवस होते आणि तळावरती रोज लोक येत होती, 5 ते 6 हजार लोक यायची, किती लय ते 6 हजारापर्यंत लोक असायची। आणि ज्या दिवशी माझं कीर्तन होतं त्या दिवशी नेमका पाऊस पडला। पाऊस पडल्याबरोबर लोक झाली कमी, लोक येत होती बाबा किती 6,000 लोक येत होती त्या दिवशी, लोक आली 4,000 फक्त। लोक आली बारामती एरिया भरपूर लोक येत होती, 4,000 लोक आली आणि चालू कीर्तनात रिमझिम थोडाच पाऊस होता, जागेवर पाऊस थांबला। पाऊस थांबल्याबरोबर लोक पटापट घराच्या बाहेर निघू लागले, लांबून लोक येऊ लागले। बरोबर 9च्या दरम्यान माणसं भरपूर आली। 4,000 लोकांचं जेवण केलं होतं, जिथं 6,000 लोक यायची तिथं 7,000 लोक आली बाबा। किती? 7,000 लोक आली। मामांच्या प्रसादाची ताकद आहे का, मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे का? अरे जिथं 4,000 माणसाचं जेवण होतं ना, अरे तिथं 7,000 लोक जेवली, पण महाराज सकाळची पंगत सुद्धा जेवली। ही ताकद माझ्या बाळू मामाची, ही सामर्थ्य माझ्या बाळू मामाचे। इथं कधीच काही कमी पडत नाही, इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते, फक्त मनापासून श्रद्धा आणि भक्ती पाहिजे। बाळू मामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात। पहिली गोष्ट, बाळू मामांनी भंडारा उत्सव चालू केला, कळलं ना? भंडारा उत्सव चालू केला। दुसरी गोष्ट केली ती म्हणजे मेतक्यात भूतबाधा खांबरवला। बाबा काय केलं? दुसरी गोष्ट
भूत